मला जाता जाता एक गोष्ट, खरा कार्यक्रम चांगला आहे, सगळं चांगलं आहे, परंतु मुख्यमंत्री महोदय काय होतंय, आपण एवढी मुभा देता. आत्ताच माझ्या देखत तुम्ही योगेशला सांगितलं, दोन्ही राज्यमंत्र्यांना तुम्ही सगळे हेरिंग वगैरेचे अधिकार दिले. तुम्ही मनाचे मोठे आहात. चौबे, तुम्हाला, पंकज देशमुखला आणि आमच्या पुण्याच्या सीपीला मी सांगत असतो, आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का? अजिबात नाही. तरी काल 5 फेब्रुवारीला बिव्वेवाडीमध्ये 25 गाड्या फोडल्या आणि त्यापैकी 6 मोटरसायकली, 15 गाड्या, 4 ऑटो रिक्षा. काय म्हणजे का होतंय असं? कोयता गँग. अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली? अहो त्यांचा बंदोबस्त करा ना, मकोका लावा, काय करायचं ते करा. तुम्हाला एवढी मुभा मी मुख्यमंत्र्याच्या देखत सांगतोय, जे जे पाहिजे ते राज्य सरकार द्यायला तयार आहे. 5 फेब्रुवारीला ते झालं, 3 लोक पकडली. 6 फेब्रुवारीला येरवड्या येथे 15 गाड्या फोडल्या, म्हणजे काल 12 ऑटो रिक्षा, 2 मोटरसायकल, 1 जेसीबी. आता त्या ऑटो रिक्षाचं दिवसभर रिक्षा चालली तर त्याचं पोट भरतंय, त्यांनी काय करायचं? हे येरवड्याला झालंय. एक आरोपी पकडला. अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा, त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे. कोण मोठ्या बापाचा नाही, कोण छोट्या बापाचा नाही. या पद्धतीनं चाललं पाहिजे. खरं तर इथं सीपी पुण्याचे पाहिजे होते, मी सीपींना पण ऐकवलं असतं. यामध्ये कुठल्याही परिस्थितीत या गोष्टी होता कामा नये, अशा प्रकारची माझं त्या सर्वांना सांगणं आहे आणि मुख्यमंत्र्यांची पण तशाच पद्धतीची अपेक्षा आहे.